पर्यटन विकास निधीमधून पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या पर्यटन विभागाकडून मिरज तालुक्यातील विविध पर्यटन केंद्राच्या विकासासाठी 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी हा निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये मिरज शहरातील गणेश तलाव या ठिकाणी शिवसृष्टी निर्माण करणे, कृष्णा घाट परिसर विकसित करणे, मिरासाहेब दर्गा विकसित करणे, दंडोबा डोंगर परिसरात विकास करणे, ब्रह्मनाथ मंदिर विकसित करणे आणि मालगाव येथील हुतात्मा स्मारक परिसरात पर्यटन केंद्र विकसित करणे यांचा समावेश आहे। गुरुवारी शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी अधिकाऱ्यांसह मिरजेतील मिरासाहेब दर्गा आणि कृष्णा घाट परिसराची पाहणी करून सदर काम करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना आणि मार्गदर्शन केले। मिरजेतील पवित्र अशा मिरासाहेब दर्ग्यामध्ये इथं उपस्थित आहोत। माझ्याबरोबर माझे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि या दर्गा कमिटीचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्याकडे आम्ही या पर्यटनमधून दर्गा विकासासाठी पैसे मिळावेत यासाठी प्रस्ताव दिला होता आणि माननीय सुहासभाई बाबर यांचंही पत्र आम्ही त्यासाठी जोडलेलं होतं। मग ह्या मिरज मतदारसंघातली 6 कामं आम्ही सुचवलेली होती। त्यातील हा शहरामध्ये असणारा मिरासाहेब दर्गा असेल, कृष्णा घाटावरती असणारं मंदिर असेल आणि गणेश तलावावरचं मंदिर, या तिन्ही ठिकाणचा प्रस्ताव शहरातला आणि ग्रामीणमधले 3। तर यासाठी आज आम्ही मिरासाहेब दर्ग्यामध्ये या PWDचे अधिकारी यांना माननीय कक्ष अधिकारी नियोजन पर्यटन शाखेकडून पत्र आलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजकडे पत्र दिलेलं आहे की याची तात्काळ प्रस्ताव एस्टिमेट सादर करण्याचे शासनाचे आदेश आहेत। आणि त्याप्रमाणे आज या PWDचे अधिकारी सावंतसाहेब आहेत आणि त्याचबरोबर हे या पॅनलवरचे काही अधिकारी इथं उपस्थित आहेत की ज्यांनी इथल्या या मिरासाहेब दर्ग्याच्या पर्यटनासाठी इथल्या लोकांच्या मूलभूत सुविधा करण्यासाठी या इथल्या कमिटींना विचारून त्यांना जे आवश्यक आहे, मग त्यांनी जी काही मागणी केली, अन्नछत्र असेल, भोजन पात्र असेल किंवा लोकांसाठी असणाऱ्या इथं फरशी बसवण्याचं काम असेल आणि जे मागं थोडंसं यांची जी दफनभूमी आहे तिथं जाण्याचा रस्ता असेल, अशा यांच्या मागण्या आहेत। त्या मागण्याचा प्रस्ताव आम्ही आमचे नेते सुहासभाई बाबर यांच्या माध्यमातून शंभूराज यांच्याकडे घेऊन तात्काळ यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिलेले आहे। त्याप्रमाणे मार्च एंडला आम्ही प्रस्ताव सादर करून नजीकच्या काळामध्ये ही कामं लवकर सुरू होतील यासाठी आम्ही सर्वच आमचे शिवसेनेचे या मिरज शहराचे आणि जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा करून या मिरजेतलं एक ऐतिहासिक असा असणारा वैभव आणि सर्व धर्मियांचा आमच्या असणारा हे दैवत या दर्ग्याच्या कामासाठी लवकर पाठपुरावा करून मंजुरी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। नक्कीच मला खात्री आहे की आमचे शंभूराजे या दर्ग्याच्यासाठी असेल किंवा आमच्या मतदारसंघाचे 20 कोटी रुपये देण्याचं जे त्यांनी पत्र पाठवलेलं आहे त्याच्या टप्प्याटप्प्याने आपल्याला हा मान्यता देऊन हे सर्व पैसे येऊन आपला इथला विकास होईल। त्यामध्ये कुठलेही राजकारण, कुठलाही वेगळा विचार न करता आपल्या नगरीचा, आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी आमचे शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी काम करत आहेत। यासाठी इथे उपस्थित सर्वच माझे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि ट्रस्टी या दर्ग्याचे त्यांचे मनापासून मी आभार मानतो। पर्यटन विभागाकडून वनखंडे सरांनी पाठपुरावा केलेल्या जी 6 कामं होती, 6 कामांपैकी 2 कामांची ज्याला क वर्ग, ब वर्ग दर्जा आहे अशा कामांची आपण आज पाहणी केली। त्यामध्ये प्रामुख्याने मिरासाहेब दर्ग्याचे काम आणि त्याच्यानंतर आपलं कृष्णा घाट सुशोभीकरण व त्याचे उर्वरित काम करणे याच्याबद्दल सुद्धा आपण आज पाहणी केलेली आहे। सदर ठिकाणी आता सध्या ठिकाणी इथे 2.5 कोटी व मिरासाहेब दर्ग्यासाठी 5 कोटी इथे मिशी मागणी केलेली आहे आणि सदर काम हे 31 मार्च 2026 अखेर पाठपुरावा करून प्रस्ताव शासनास सादर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे।